मॉर्निंग आजची सकाळ आपण आईच्या इथून करतो. मग आईच्या आता तर पूजाच चालली. आताशी उठलो आम्ही सगळ्यासाठी आणि इकडचा व्ह्यू दाखवते. दररोज तुम्ही तिकडचा बघता, आजचा इकडचा व्ह्यू बघा. इकडे असं आहे आणि हे ब्रह्मकमळ आहे आमचं. लास्ट टाईम मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं. आताशी उठले, आंघोळ वगैरे झाली, भाजी बनवली. आता योगिता चपात्या करते. आता कामं एवढी नाही आहेत. लोकेश गेला कॉलेजला, यश गेला त्याच्या कामाला. इकडे बघा कसं आहे बाहेर. आई चहा देऊ तुम्हाला? पूजा करता येते संध्याकाळी यशाला जाणार आहे. ते बघा पूजा झाली आणि मागे मस्त शंकराचं लावलं गाणं, भोले नमः शिवाय. माझा व्हिडिओ बघतोय आणि आता 9:48ची ट्रेन आहे. योगिता आता मी जाईल संध्याकाळी वगैरे आई आम्ही तिघी जणी बस स्टेशनचे आई बघा. आई आई छान वाटतं. दिवा गावातून मच्छी म्हणजे बस चले तो दिल्लीची लाईट लागली. दिसत नाही ना दुनिया तर 3:30 वाजत आले. आई झोपायचा बिजून वगैरे काहीतरी लावलं टीव्हीला ना. तर तो जिमला जाणार आहे. साहेबांची जिमची तयारी. तर बघूया किती वाजता निघूया. आताशी 3:30 वाजले. यश आल्यावर आता निघायचे. मी जरा उपवास आहे तर चहा ठेवलाय. खाल्लं मी. तिने बटाट्याची भाजी केलेली. आता बघूया चहा घेते. साहेब आमचे चाललेत, लोकेश साहेब. योगिता पण झोपली, आई पण झोपली. चला बघूया काय होतं. लावून ठेवलं काहीतरी. लोकेश आहे हे काय बिग सो म्हणून असं काहीतरी आहे त्याने लावलेलं. मला हे असेच प्रोग्राम आवडतात. चुनौती देना, हे करना वो करना. ते आई झोपल्या तेव्हा उठली. पण आता मी घेते बाबाच्या आईला परत दिसला. आता मी भाकरी करते. मला पण पनवेलला जायचं. भाकरी करायला घेतल्यात मी. पडला असतं मी बघूया. भाकरी करेल मी आता. लोकेशला भाकरी झाल्या का लोकेशला बनाना शेक द्यायचं बोलून.
भाकरी दाखवते मी कशा करते. तांदळाच्या भाकरी माझ्या खूप चांगल्या होत्या. पिठावरच्या असतात, मला तशा प्रॉपर येत नाहीत, पण ह्या करते पिठावरच्याच खूप चांगल्या असतात. पटापट भाकरी करते. मला पण आता पनवेलला जायचं आहे. हे आई बाबांसाठी 2 भाकरी बस होतात, ते दोघांना करते मी. आणि लोकेशला आता मिल्कशेक बनवून देते. आणि आता काय मी आधीच चहा घेतलेला, तुम्हाला तर दाखवला. आईने आता चहा घेतला. यश आता आला, यशला जेवायला दिलं, भांडी वगैरे घासली, स्वच्छ केली. आणि आता मी हे करून बघते आता यश किती वाजता निघतोय. तसं आम्ही होतील. आता भाकरी काय टेन्शन आहे, रोज भाकरी. बरं झाल्या पण. दाखवते मी मला रिजवटली एक केली आहे. आता साधी आणली कच्ची. केशला बनवून शेक बनवून इथे भाकरी शेकत ठेवली. भाकरी दाखवते तुम्हाला कशी फुगते माझी. भाकरी आता एकदम सॉफ्ट राहिली. ॲक्च्युली मी गरम पाणी नाही टाकत, पण मी पीठ बाहेरून मागलं म्हणून थोडंसं गरम पाणी टाकलं. भाकरी चांगली होती. आता दुसरी भाकरी टाकते. झालं थोडंसं झाकून ठेवण्यामध्ये वाट नाही. हा इथून प्लॅटफॉर्म आता चालू होणार आहे. आणि मला वाटतं का काय तर इथेच लेडीजचा डबा मागे जाणार आहे. आणि अशा तऱ्हेने आपलं पनवेल आता डेव्हलप होतं आहे. भरपूर गावच्या साईडच्या गाड्या त्या साईडने येत आहेत ट्रेन. आणि प्लॅटफॉर्म बघा किती मोठा झाला आहे हा, आहे ना. इथून तर कोण दिसतच नाही. या साईडने जाऊया. चलो ते हिस्ट्री आता CSTची लागलेली आहे.
तर आता घरी जाऊया. मी आता रिक्षामध्ये रिक्षा पकडली लागते. वेळ चालू झालेलं तर बघूया कुठे जातो. ओके चलो बघूया कुठे जातो हा रोड. हा तर तुझा इकडे आला. कुठे आला हा? तिथून जाऊ शकतो आपण. चलो ओके तिथून जाऊया. इथे गावच्या ट्रेन लागतात आणि आता आपण आज इथून रस्ता पकडला. चलो बघूया. कुठे 7 नंबरवरून? ओके थँक्यू. काय नाव आहे तुमचं? तपस्वी. अच्छा हिने मला सांगितलेलं आहे आणि मला पण माहिती नव्हतं. आता बघूया. चलो शकतो. ठीक आहे पॅसेंजर येते. अच्छा हा रोड बंद आहे. इथून जाऊया. वरतून पण निघू शकतो आपण इथून पुढे जाऊन, पण या साईडने बघूया. हे असं चलो ओके आलो. आज काहीतरी वेगळं ट्राय केलं. पहिले निघूया. किती वाजले? 9:15 झाले. आता फ्रेश होते आणि दिसते तुम्हाला. हां आता फ्रेश होते. टोटोला पण खायला देते आणि आणखीन अंधारच टोटोला खायला. चला बसला बघा कसं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय टेक केअर.